कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिलाय। प्रकृतीचं कारण देत त्यांनी पद सोडलंय। पण तुम्हाला माहितीये का, उपराष्ट्रपती या पदाला पगार किती मिळतो, सुविधा कोणत्या मिळतात आणि महत्त्वाचं म्हणजे पद सोडल्यानंतरही यातलं काय सुरू राहतं, काय बंद होतं, जाणून घेऊयात या व्हिडिओतून। देशाच्या उपराष्ट्रपतींना चांगल्या पगारासोबतच सरकारकडून अनेक सुविधाही मिळतात। उपराष्ट्रपतींना दर महिन्याला मिळणाऱ्या पगाराची रक्कम आहे 4 लाख रुपये, म्हणजे वर्षाला त्यांना अर्धा कोटी म्हणजे जवळपास 48 लाख रुपये इतका पगार मिळतो। उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे अध्यक्ष देखील असतात, ज्यांना संसद अधिकाऱ्याचं वेतन आणि भत्ते कायदा 1953 नुसार हा पगार दिला जातो। 2018 पूर्वी राष्ट्रपतींना फक्त 1,25,000 रुपये इतकाच पगार मिळत होता। नंतर त्यात वाढ करण्यात आली। लाखोच्या पगाराव्यतिरिक्त उपराष्ट्रपती पदासाठी अनेक सुविधा देखील दिल्या जातात, ज्यात वैद्यकीय सुविधा आणि प्रवासाच्या सुविधांचा समावेश असतो। उपराष्ट्रपतींना मोफत वैद्यकीय उपचार दिले जातात। याशिवाय रेल्वे आणि विमान प्रवास पूर्णपणे मोफत असतो। उपराष्ट्रपतींना राहण्यासाठी बंगला, लँडलाईन फोनचं कनेक्शन, दैनिक भत्ता, मोबाईल फोन सुविधा आणि संपूर्ण सुरक्षाही दिली जाते। उपराष्ट्रपतींना एक सहाय्यक आणि एक ड्रायव्हर देखील दिला जातो। पण मग राजीनामा दिल्यानंतर किंवा पद सोडल्यानंतर यातलं काय सुरू राहतं तेही पाहूया। जर उपराष्ट्रपतींनी आपल्या पदाचा राजीनामा दिला किंवा त्यांचा कार्यकाळ संपला तर त्यांच्या पगाराच्या 50% रक्कम पेन्शन म्हणून मिळते। याशिवाय त्यांना सुरक्षा कर्मचारी, मोफत प्रवास, मोफत उपचार या सुविधा मिळत राहतात। पण उपराष्ट्रपती पद सोडताच संबंधितांना त्यांचं सरकारी निवासस्थान सोडावं लागतं। यासाठी त्यांना काही दिवसांचा वेळ दिला जातो। त्यामुळे जगदीप धनखड यांनाही बऱ्याच सुविधा मिळणार आहेत, पण सरकारी निवासस्थान मात्र सोडावं लागणार आहे।